तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कर्क राशीबद्दल. कर्क राशीचे लोक कशी असतात आणि काय असतो त्यांचा स्वभाव हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. जसं की आपल्याला माहिती आहे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि ही लोक तसे खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. लहानपणापासून काय ना काय घडलेलं असतं यांच्याबरोबर की ते इमोशनली हर्ट झालेले असतात. ठीक आहे. आणि मोठे होता होता असं होतं ना, त्यांनी एक भिंत उभी केलेली असते, स्वतःला एक्सप्रेस नाही करत. म्हणजे जितकं त्यांचं फिलिंग आहे ना, 80% आत असतं, 20% ते बोलून दाखवतात. ठीक आहे. बिकॉज ऑफ पास्ट एक्सपिरियन्स त्यांना वाटतं की मी हळवा आहे, मी बोलून गेलो तर मग लोक त्याचा फायदा उचलतील. बिकॉज तसं त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये आलेलं असतं ना की लोक त्यांचा फायदा उचलतात. ठीक आहे. आणि तशा गोष्टी घडत असतात त्यांच्याबरोबर. त्यामुळे ते थोडेसे सेन्सिटिव्ह जास्त असतात, इमोशनल जास्त असतात. बाहेरून असं वाटेल की ते शांत माणूस आहे हा, पण आतल्यात जो इमोशन्सचं वादळ असतं ना त्यांच्या, ते फक्त त्यांनाच माहिती असतं. कर्क राशीचे लोक आणि कर्क लग्नाचे लोक एक्झॅक्टली ह्यांचा स्वभाव पॅटर्न कसा असतो, करिअर वाईज कसं असतं आणि कसं ह्या लोकांना आपण डिकोड करू शकतो. ह्या लोकांसाठी पण हा व्हिडिओ अति महत्वाचा आहे. बिकॉज ह्यांना पण माहिती पडेल की ते जे त्यांचे वीकनेस आहे त्याला स्ट्रेंथ कशी बनवायची है ना. कारण हे बघा, आपण वेगळे वेगळे स्वभाव गुणधर्म घेऊन येतो, पण देवानी असं ना आपल्याला वीक बनवून नाही पाठवलं की तू जा आणि टॉलरेट कर. ठीक आहे. त्या शक्ती जी आपल्याला भेटली आहे त्याचं यूज करून तुम्ही सक्सेसफुल कसं होऊ शकता हे पण आज कर्क राशी आणि कर्क लग्नवाले जाणून घेणार आहे. तर चला आज बघूया आपण कर्क राशी कर्क लग्नवाल्यांचं काय आहे स्ट्रेंथ, काय आहेत गुणधर्म आणि कसे ते आपल्या स्वतःमध्ये ग्रोथ निर्माण करू शकतात, सक्सेस निर्माण करू शकतात, ज्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्याच्यावरनं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही चंद्राची रास आहे आणि जलतत्वाची रास आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे लोक इमोशनल खूप जास्त असतात. अमावस्या पौर्णिमेला जसा चंद्र इफेक्ट करतो ना समुद्रावरती, पाण्यावरती, जसं पाण्याला भरती ओहोटी येते, एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ह्या लोकांचे इमोशन्स पण स्पेशली म्हणजे जेवढ्यांचं मी बघितलं तेवढ्यांचं मूनचा नंबर आहे ना, मूनचं डेट ऑफ बर्थ आहे तुमचं, मून लग्न आहे, मून तुमचं म्हणजे कर्क लग्न आहे, कर्क तुमचं हे आहे, तर 100% तुम्हाला फरक जाणवणार त्यावेळेला अमावस्या पौर्णिमेला. ओके. मूड्समध्ये अप्स अँड डाऊन्स होतील, इमोशनल होताल, सडनली विदाऊट एनी रिझन तुम्हाला रडायला येईल. 2 नंबर जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये असेल तरी सुद्धा हे फरक तुम्हाला जाणवतील, कुठेही डेट ऑफ बर्थमध्ये असू द्या, पण ते अमावस्या पौर्णिमेला ऍक्टिव्हेट होतच होतं. खूप जास्त इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात, प्रोटेक्टिव्ह असतात खूप जास्त. ओके. केअरिंग असतात. आपल्या लोकांना काही होऊ नये हे त्यांना असतं आणि स्वतःला मागे ठेवून लोकांचा विचार करणं हे ह्यांचं एक म्हणजे स्ट्रॉंग क्वालिटी आपण म्हणू शकतो. कर्क राशीची लोक खूप जास्त शांत असतात, समजूतदार असतात. ओके. रेफरी सारखं काम करतात, म्हणजे लढाई झगडा, खूप लाऊड साऊंड त्यांना आवडत नाही, शांतता त्यांना अतिप्रिय असते. त्यामुळे हे लोक ना असं की शांती ठेवा. ओके. फॅमिली ओरिएंटेड असतात. त्यांना ना असं फॅमिलीमध्ये है ना असं राहायला खूप आवडतं, पण असं नाही की त्यांना गर्दीमध्ये राहायला आवडतं. ह्या लोकांना असं बेसिकली बघितलं जातं की खूप क्राऊडेड नाही आवडत, लोनली राहायला आवडतं. आपल्या फॅमिली जे 4 लोक आपल्या जवळचे आहेत ना त्यांच्यासोबत राहायला यांना खूप जास्त आवडतं. यांच्याकडे ना एक वेगळी इमोशनल पॉवर असते कर्क राशीवाल्यांकडे. हे लोक समोरच्या मनात काय चालू आहे हे खूप पटकन जाणवतं त्यांना. ओके. किंवा त्यांचा ऑरा इंटेन्शन काय आहे हे त्यांना जाणवतं आणि लोकांना हे जाणवतं की यार हा ना मदत करू शकतो किंवा ह्याच्यासमोर बोलल्याने मन मोकळं होईल, मन हलकं होईल आणि लोक येऊन आपले प्रॉब्लेम्स, आपलं जे काही आहे ते ना ह्यांच्याबरोबर शेअर करतात आणि असं घडतं की दे फील रिलीफ. यार तुझ्याशी बोलून ना खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. पण बिकॉज ऑफ ह्यांच्या मूडी स्वभाव, बिकॉज ऑफ ह्यांचं जे मी बोलले जसं की मूनमुळे ह्यांचं जे अप्स अँड डाऊन्स होत असतात स्वभावामध्ये, त्यामुळे काय होतं की जास्त मित्र वगैरे क्लोज रिलेटिव्स नसतात ह्यांच्या. ठीक आहे. खूप कमी मोजकी लोक असं असतात. सगळेच फ्रेंडशिप खूप चांगली असते ह्यांची, फ्रेंडली नेचरचं असतात, पण एक क्लोज नातं आपण म्हणतो ना ते नसतं. बिकॉज ऑफ ह्यांच्या मूड स्विंग्समुळे कधी खूप आनंदी असतात, कधी खूप जास्त डिप्रेस्ड असतात आणि त्यामुळे कसं लोक कन्फ्यूज होतात यांना कनेक्ट करायला. ठीक आहे. त्यामुळे मग थोडंसं डिस्टन्स म्हणजे एकटेपणा जाणवतो ह्यांना लाईफमध्ये की क्लोज कोणच नाहीये माझ्या. कर्क राशी आणि कर्क लग्न, लव्ह रिलेशनशिप बद्दल जर आपण बोललो ह्यांच्या, तर
ह्यांना ना इमोशनल कनेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. कॅज्युअल रिलेशनशिप यांच्या काही डोक्यात येत नाही. ठीक आहे, आत्ताच आपण माझ्याकडे जर आले ना कोणी ह्याच्यासाठी कन्सल्टिंगसाठी काउन्सिलिंगसाठी, आत्ताची मुलं पण 2003, 4, 5 वाली पण, हे पण जर कर्क लग्नवाली असतील ना, ते लोक स्वतःला ना थोडंसं मिसमॅचच फील करतात. ओके, की दुनियामध्ये काय चालू आहे, लोक अशी वागतायत, माझे फ्रेंड्स असे वागतायत आणि मी इमोशनल शोधात आहे. ओके, इमोशनल प्रेम शोधते. त्यामुळे मग म्हणजे ते जे त्यांचं बेसिक नेचर असतो ना, तो जात नाही. आणि ह्यांच्याबरोबर नेमकं काय होतं, बिकॉज ऑफ आता कलियुगमध्ये जसं बघतो आपण की इमोशन्स एवढे मॅटर करत नाही ना. इनफॅक्ट लोकांना जेव्हा माहिती होतं तुम्ही इमोशनल आहात, तर तुमचं उलटं गैरफायदा घेतला जातो. तर हे गोष्टी मी खूप बघितल्या आहेत लोकांच्या कन्सल्टेशनमध्ये, की परेशान होऊन येतात कर्क राशीवाले. बिकॉज आता असा पिरियड चालू आहे ना, धोका देणं, डबल डेटिंग करणं, कॅज्युअल रिलेशनशिप, इट्स नॉर्मल. पण ह्यांच्यासाठी दे आर लाईक अ ओल्ड सोल. ठीक आहे, ह्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं त्या गोष्टी हँडल करणं. लोकांना जर ऍक्च्युली प्रेम करणारा माणूस भेटला ना, हे लोक अतिशय प्रेम करतील त्या व्यक्तीवरती, आपला जीव की प्राण समजतील, है ना, त्याला इमोशनली सपोर्ट करतील आणि है ना त्याला केअरिंग खूप जास्त असतात. मदरली वालं लव्ह असतं ह्यांच्यामध्ये, ते फील करू शकतात जर समोरून त्यांना भेटलं तर. ठीक आहे, आणि त्या अपोजिट जर कोणी ह्यांना इग्नोर केलं तर ना हे खूप जास्त हर्ट होतात. ह्यांना सहनच होत नाही त्यांना इग्नोर केलेलं. ठीक आहे, आणि त्यामुळे मग हे लोक दुरावतात, तुटतात, आतल्या आत ना मग झुडतात कुठेतरी असं, बिकॉज हे लोक बोलून न दाखवत ना. त्यामुळे काय होतं, ओव्हर थिंकिंग खूप वाढते, है ना. ओव्हर थिंकिंग वाढल्यामुळे स्ट्रेस खूप जास्त वाढतो. तर स्ट्रेस रिलेटेड इश्यू या लोकांना भरपूर असतात, भयंकर. ठीक आहे, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो. पण बिकॉज न बोलल्यामुळे मॅक्सिमम मिसअंडरस्टँडिंग वाढतात आणि हे लोक ना अडकून राहतात. हे लोक ब्रेकअप पण नाही करत, हे लोक सोडवत पण नाही या लोकांना. म्हणजे घुसमट होते कुठेतरी की नाही जमते यार, हा खूप हर्ट करतोय, मला त्रास होतोय. ठीक आहे, ते हर्ट होतोय तरी पण तोच व्यक्ती पाहिजे त्यांना. लोकांच्या करिअर बद्दल जर बोलायला गेलो तर असं दिसतं आपल्याला की ही लोक ना एक इमोशनल केअरिंग वाल्या फील्डमध्ये खूप चांगले करू शकतात, हिलिंग वाल्या फील्डमध्ये खूप चांगले करू शकतात. बिकॉज हे सगळं ना इनबिल्ड आहे. रायटर खूप चांगले असतात, ते लोक डीप थिंकर असतात. डिझायनिंग वगैरे असेल ना त्याच्यामध्ये खूप चांगले करू शकतात. कन्सल्टिंग काउन्सिलिंगमध्ये खूप चांगले करू शकतात. इमोशनल हिलिंग किंवा मग जसं मी करते सगळं है ना, त्या टाईपच्या गोष्टींमध्ये खूप चांगलं करू शकतात ही लोक. फिटिलिटी आणि म्हणजे नर्सिंग वगैरे झालं किंवा आर्ट, सोशल मीडिया, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त चांगल्या असतात त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ते लोक एक्सप्रेस करू शकतात ना. ऍक्च्युली हे लोक ना एक्सप्रेस नाही करतायत ह्या लोकांना. ओके, बोलता येत नाहीये, वोकल नाही आहेत. तर हे आपल्या कामाच्या थ्रू किंवा आपल्या त्या गोष्टींच्या थ्रू वोकल होतात. ओके, तर ह्या लोकांना आम्ही नेहमी गायडन्समध्ये पण आणि सांगत पण असतो की बाबा तुमच्या आवडीच्या गोष्टी हॉबीनं तुम्ही करत चला. जर जॉब तुम्ही दुसरा कुठला तरी गोष्टीचं करत असाल तरी पण आपली हॉबी सांभाळून चला, की ते ना नवीनपणा किंवा एक काहीतरी चांगलं पाहिजे ना लाईफमध्ये. तर त्यासाठी हे खूप हेल्प करतं ह्यांना हॉबी जोपासणं. सिंगिंग, म्युझिक, डान्सिंग, आर्ट, ड्रॉइंग, रायटिंग, कविता लिहिणं खूप आवडतं ह्यांना आणि ह्यांनी करावं. बघितलं जातं ना, ही लोक खूप मेहनती असतात. ओके, आणि दे आर व्हेरी गुड फॉलोअरशिप. ओके, फॉलो खूप चांगलं करतात. म्हणजे सांगितलेलं काम ना त्या वेळेत पूर्ण करायचं हे त्यांच्या खूप डोक्यात असतं. एकदम प्रॉपर वेनी ते लोक काम करतात. ठीक आहे, तर ह्या लोकांना कसं आहे, वातावरण जर तसं हेल्पफुल करणारं असलं ना, म्हणजे प्रेमळ असलं ना वातावरण काम करायचं, तर हे लोक आपलं फुल पोटेन्शियलनी ते करून दाखवतील. ओके, जर यांचं वातावरण टॉक्सिक असेल, ओके, बॉस टॉक्सिक असेल किंवा कोवर्कर डिस्टर्ब करत असतील, तर मग ह्यांचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला पूर्णपणे दिसणार नाही. ते कुठेतरी स्वतःला खचून टाकतात, संपून टाकतात, अडकून टाकतात. ओके, 100% देता येत नाही बिकॉज निगेटिव्हिटीकडेच लक्ष सारखं जाणार की ह्यांनी मला असं केलं, हे लोक असं करतात. मी खूप जणांचं असं कन्सल्टेशनमध्ये बघितलंय की दे आर लाईक ना, की 4 लोक उभं राहून बोलत होते, ते लोक माझ्याच बद्दल बोलत होते बिकॉज मला बघितलं आणि ते लोक शांत झाले बिकॉज ओव्हर थिंकिंगचं है ना सवय आहे. तो हे गोष्ट खूप जास्त डिफिकल्ट होते ह्या लोकांना हँडल करणं. पैशाच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो ना, तर सेव्हिंग्स करण्यामध्ये हे लोक खूप चांगले असतात. ओके, इमोशनली खूप जास्त स्ट्रॉंग असतात हे लोक आणि सेफ चालायला आवडतं ना ह्यांना. त्यामुळे
सेव्हिंग्स चांगली करतात हे लोक. कुठेतरी ना मनी वाईज हे लोक लकी पण असतात ऍक्च्युली. पैसा यांच्याकडे येतो पण, बिकॉज मून कुठेतरी ना पैसा देणारा प्लॅनेट म्हटला जातो, पाणी आहे. ओके, तर फ्लो कुठेतरी ना पैशांचा यांचा चालू राहतो. कुठून ना कुठून, इथून पण तिथून पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पैसे येत राहतात त्यांच्याकडे. दॅट इज फॉर शुअर. कर्क लग्न आणि कर्क राशीचं जर ताकदचं आपण बोलायला गेलो तर ह्यांची ताकद असते इमोशनल इंटेलिजन्स. ओके, आणि लॉयल्टी खूप जास्त असते यांच्याकडे. केअरिंग नेचर असतं यांचं. त्याशिवाय स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर असते. ठीक आहे, आणि फॅमिली ओरिएंटेड खूप जास्त, फॅमिलीसाठी काही पण अशा टाईपच्या असतात. त्यांचं वीक पॉईंटचं जर आपण बोलायला गेलो तर ओव्हर थिंकिंग, मूड स्विंग्स. ओके, जास्त इमोशनल असणं थोडंसं असतं यांचं. त्याचबरोबर लोकांना पटकन अटॅच होतात. ठीक आहे, आणि स्वतःला हर्ट करून घेतात. ते जाणून घेत नाही की खरंच हा पर्सन एवढे इमोशन्स इन्व्हॉल्व करण्यासारखा आहे का नाही. ओके, आणि पाचवी गोष्ट, भूतकाळ विसरायला किंवा हर्ट विसरायला यांना खूप जास्त त्रास होतो. ह्यांची जर आपण स्पिरिच्युअल साईड बघितली ना तर दे आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, दे आर व्हेरी ब्लेस्ड पर्सन, ओल्ड सोल. जसं मी बोलले, कर्क राशीची लोक ओल्ड सोल असतात आणि दे कनेक्ट विथ पीपल व्हेरी हार्ट टू हार्ट. ओके, आणि ह्या लोकांना ना खूप स्ट्रॉंग इंट्युशन पॉवरचा एक आशीर्वाद कुठेतरी दिलेला असतो बाय बर्थ. ओके, तर ह्यांना ना एक तर घडणाऱ्या गोष्टी अगोदरच जाणवतात. ठीक आहे, आणि काय होणार आहे, काय आहे ह्याच्या मनात, हे सगळ्या गोष्टी यांना खूप जाणवतात. तर ह्यांनी थोडंसं मेडिटेशन, थोडंसं स्वतःचं फोकस, थोडंसं कूल डाऊन, हे ना अननेसेसरी गोष्टीकडे एनर्जी देणं जर बंद केलं तर 100% ह्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे ते स्पिरिच्युअल ग्रोथ आणि हिलिंग करण्यासाठी जे ते आलेले आहेत ते 100% करू शकतात. त्यांना शांत होण्यासाठी ऑफकोर्स मेडिटेशन वगैरे करायलाच पाहिजे, योगा करायला पाहिजे. ओके, प्राणायाम करायला पाहिजे, खूप चांगलं आहे. त्याचबरोबर ह्यांना ना समुद्र, पाऊस, चंद्रप्रकाश, शांत जागा, ही जागा खूप अट्रॅक्ट करते. ते ना हील होतात तिकडे जाऊन. तर अशा गोष्टीमध्ये मेडिटेशन करणं किंवा हिलिंग करणं ह्यांच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे. कर्क राशीची लोक बाहेरून दिसताना कितीही स्ट्रॉंग दिसली तरी पण आतून खूप जास्त हळवी असतात, खूप इमोशनल असतात. ऑफकोर्स ते लोकांना मदत करतात है ना, आणि इमोशनली सगळ्यांना म्हणजे हील करतात. ओके, पण त्यांना पण कोणतरी समजून घेणारा माणूस पाहिजे. जसं समोरच्याच्या आयुष्यामध्ये बदल घडतो हे आयुष्यात आल्यानंतर 100% घडतं. ओके, की जाणवतं यार, हां मी इमोशनली आय फील फुलफिल है ना. पण आजकालच्या युगात काय होतंय, लोक जे त्यांना इमोशनली फुलफिल फील करवतात ना, लोक त्यांच्याकडनंच दूर जातात किंवा ते एव्हरीवन टेक इट फॉर ग्रांटेड. ठीक आहे, हा तर असाच आहे, हा इमोशनली वीक आहे, हा डिपेंड होतो. ठीक आहे, तर हे न करता जर त्यांना प्रॉपर सपोर्ट भेटला ना तर हे एखाद्याचं आयुष्य नाही, जगाला सुंदर बनवण्याची ताकद ह्यांच्यामध्ये आहे. ओके, इतके प्युअर हार्टेड पर्सन असतात हे लोक. जर तुम्ही कर्क राशी किंवा कर्क लग्नाचे पर्सन असताल तर मला प्लीज कमेंट करून कळवा. अशाच स्पिरिच्युअल आणि नॉलेजेबल गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.